मागच्या 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे मोठमोठी धरणं व्हायला पाहिजे होती. मग झालं काय? मोठमोठे रस्ते झाले. शहरं वाढतायत आणि धरणं कमी पडतायत. म्हणजे पाण्याशिवाय इथला माणूस एक वेळेस मासा जगल, पण माणूस जगणार नाही. मग आता इथून पुढं जीव जाताना फक्त लोकांनी एवढंच म्हणायचं, काँग्रेस की जय, बीजेपी की जय, शिवसेना जय. म्हणजे जेवढे जेवढे तुमच्या आवडीचे पक्ष आहेत काय, त्यांचे नाव घ्यायचे, त्यांच्या नेत्यांचे, तुमच्या आवडीच्या नेत्यांचे नाव घ्यायचे आणि जीव सोडायचे. धरणामधला जे पाणी साठा आहे तर तो किती 22% राहिलाय फक्त आता, बरोबर. म्हणजे 0.46% रोज त्याचं बाष्पीभवन होते. मग आता मला सांगा की आता पावसाचं ह्या वर्षी काही खरं नाही. हा, पाऊस मागच्या वर्षी 15 ते 20 मेच्या दरम्यान आला. मान्सून वेळेवरती आलता मागच्या वेळेस, म्हणजे पाऊस काळ लवकर सुरू झाला. आता ह्यावेळेस पाऊस काळ उशिरा सुरू होणार आहे. मान्सून सुद्धा किंवा त्याचा काय भरोसाही नाही, वेळेवर येईल नाही येईल, बरोबर. म्हणजे जसं अवकाळी येतो तसं त्यावेळेस पाऊस येईल. आजच जर बघितलं तर आपल्याकडं 18 ते 20 दिवसाला पाणी येते शहरामध्ये. काही शहरामध्ये 8 दिवसाला येते, काही ठिकाणी 15 दिवसाला येते. परंतु रोज नियमित पाणी पुरवठा आता कुठल्या शहराला राहिला नाही पूर्वीसारखा. म्हणजे सगळ्या शहरांना आता काही कालावधीचा खंड देऊन पाणी पुरवठा केला जातो. आणि जर धरणातच पाणी साठा नसला तर शहरांना पाणी पुरवठा होणार नाही. मग कदाचित महिन्यातून एकदा पाणी येऊ शकतं, 25 दिवसातून एकदा पाणी येऊ शकतं, बरोबर आहे का नाही. आणि मग लोकांनी काय करायचं, 8 दिवसाला एकदा आंघोळ करायची का? बरोबर आहे का नाही. म्हणजे शहरातला माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही. आलं का लक्षात. कारण त्याला बाथरूमला पाणी जास्त लागते, आंघोळीला पाणी जास्त लागते, कारण घाम तितका येतो ना. हीट तितकी आहे इथल्या वातावरणात, धूळ तितकी आहे. तुम्ही बाहेर जर पडले, रस्ता सिमेंटचा असो नाही तर डांबरी असो, सगळं शहर धुळीने माखलेले. त्याच्यामुळे पाण्याचा इथं वापर जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, शहरातल्या माणसाला सवय कशी लागलेली असते, कुणी कुणी दिवसातून 2दा आंघोळ करतो. उगाच बिनकामाचं दर 2-3 तासाला हातपाय धुतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे पाण्याशिवाय इथला माणूस एक वेळेस मासा जगल, पण माणूस जगणार नाही शहरातला. आणि खेडेगावातलं कसं आहे की खेडेगावात धकत आहे, भागते. खेड्यातला माणूस एकदा आंघोळ केला की दुसऱ्या दिवशी सकाळीच आंघोळ करतो. त्यांनी किती जरी काम केलं, किती जरी घाम आला, तर तो काय पाण्याचा गैरवापर करीत नाही. जेवढं पियायला लागते, धुण्याला लागते, आंघोळीला लागते तेवढंच, बरोबर. तसं शहरातलं नाही, पाण्याचा गैरवापर जास्त. बरं, इतकी टंचाई असताना शहरातली माणसं अलर्ट झालीत का, जागरूक झालीत का? नाही झाले. जेवढा वापर चालू आहे तेवढाच विकत घेतील, पाणी टँकर घेतील, पण पाणी तेवढंच वापरणार. पाण्याचं दुर्भिक्ष येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. तुम्हाला पाणी हे मिळणार नाही पुढे, पाऊस पडो अथवा नाही पडो. पाणी जपून वापरणं गरजेचंच आहे. आणि धरणं कमी पडतायत, आता शहरं वाढतायत आणि धरणं कमी पडतायत. बरं, वाढत्या शहराच्या तुलनेमध्ये राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी पाणी साठे वाढविले नाहीत ना. बघा तुम्ही, भाकरा नांगलसारखे, भंडारदरासारखे, कोयनासारखे मोठे प्रकल्प मागच्या 20 वर्षापासून झालेच नाहीत. भविष्यात आपल्याला इतकं पाणी लागेल, मग ते कंपनीला लागेल, इंडस्ट्रीला लागेल, व्यवसायासाठी लागेल. हा दूरदृष्टिकोन कुठे आहे? सगळे भ्रष्टाचारातच गुंतलेले आहेत. आणि त्या आलेला पैसा कुठं विल्हेवाट लावायची ह्याच्या पुढं त्यांचे डोके बधीर झालेत. त्याच्यामुळं 5 वर्षांनी काय लागणार आहे, 10 वर्षांनी काय लागणार आहे याची चिंता राज्यकर्त्याला नाही. आणि त्याच्यामुळं आता हे झोपेत धोंडा घातल्यासारखं आपल्यावरती होणार आहे. अचानक येणारी संकट, त्यापुढे आपण हतबल, आपल्या पुढं कुठलाही मार्ग नाही त्यातून मार्ग काढण्यासाठी. कारण मागच्या 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे मोठमोठी धरणं व्हायला पाहिजे होती. मग झालं काय? मोठमोठे रस्ते झाले, ठिकठिकाणी रेल्वेचे ट्रॅक झाले, लोकांच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये. बरं, जितक्या जमिनी गेल्या तितक्या पटीमध्ये त्या वाहतुकीसाठी मार्ग केले, त्यातून उत्पन्न काय? महामार्ग केले, त्यातून उत्पन्न काय? त्यातून काय झालं माहिती का, की लोकांना गाड्या घेण्याची
स्पर्धा सुरू झाली, बरोबर का? मग गाड्या कोणाच्या? टाटाच्या, वेगवेगळ्या विदेशी टोयोटोच्या, होंडाच्या, विदेशी कंपन्या. एक दोन जर कंपन्या जर भारतीय सोडल्या तर सगळ्या विदेशी कंपन्या. मग त्या गाड्यावरती निम्मा तर टॅक्सच आहे. मग त्या टॅक्स कोणाचा? सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा. आणि दुसरा फायदा कंपन्यांचा फायदा, लोकांचा फायदा काय त्यात? आणि तिसरा फायदा कोणाचा? ज्यांच्याकडे मोठ्या कंपन्या आहेत, अदानी अंबानी सारखे, त्यांच्या माल वाहतुकीसाठी. जसं इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी रस्ते आणि रेल्वे बांधले, तसं आजही उद्योगपतींच्या सोयीसाठी रस्त्यांची निर्मिती. बरं, तो पैसा कोणाचा? उद्योगपतीचा नाही, तो पैसा आपण भरलेला टॅक्समधला. मग आपल्याला जर गाडी घ्यायची म्हटलं तर फार मोठ्या किमतीमध्ये घ्यायची, म्हणजे आपल्या खिशातला हाऊस मोजेच्या नावाखाली हे पैसा काढून घ्यायला लागले. विक्री कोणाची व्हायला लागली? गाड्या उत्पादक कंपन्यांची. ते काय स्वस्तात गाड्या द्यायला लागल्या की ठीक आहे, आता आमच्या देशातल्या प्रत्येक माणसाला गाड्या स्वस्तात देऊ आणि त्यांची स्वप्न पूर्ण करू म्हणून सरकारने तुमच्यासाठी रस्ते बांधलेत का? नाही ना. त्यातून तुमच्या हाऊस मजेच्या नावाखाली किती मोठा टॅक्स वसूल करता येईल, यासाठी त्यांनी रस्ते बांधले. आणि पुन्हा टॅक्स तुमच्यावरती टोल बसविले, म्हणजे दोन्हीकडूनही फायदा. गाड्यावरच्या टॅक्समधून बी फायदा आणि टोलमधून बी फायदा, आणि RTO मार्फत भरलेल्या टॅक्समधून बी फायदा. म्हणजे लुटले गेले तुम्हीच. करा का कष्ट आणि खा उष्ट, बरोबर आहे का नाही? आणि शेवटी तुम्हाला सांगतो की वरचीवर उष्णता एवढी वाढेल पुढच्या काळामध्ये. पिण्याचा पाण्याचा, वापराच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. जमिनी महाग होत आहेत. आता तुम्हाला धरणं बांधायला शेतकरी जीव देतील पण जमिनी देणार नाही. एक काळ होता की धरणं करायला लोक मोफत जमिनी देत होते, मोबदला मागत नव्हते. बघा तुम्ही, जुन्या काळामध्ये जिथं धरणं झाले तिथल्या शेतकऱ्यांना मोबदले दिले नाहीत त्यांच्या पटीमध्ये. काही ठिकाणी रस्ते गावामध्ये झाले किंवा महामार्ग झाले, त्यातल्या शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा मोबदला मागितला नाही की माझी जागा गेली, माझं जमीन गेली. परंतु आता 1 गुंठा नाही, 1 फूट शेतकरी सोडू शकत नाही, कारण त्याच्याकडे जमीनच राहिली नाही ना. जर त्याची जमीन तुम्हाला आता अधिग्रहण करायची तर त्याच्या पोटावरती पाय, म्हणजे त्याची उपजीविका संपली, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त. म्हणजे अडचणी एवढ्या आहेत आता. म्हणजे तुम्हाला आता धरण निर्मिती करणं सोपं नाही. मग आता इथून पुढं जीव जाताना फक्त लोकांनी एवढंच म्हणायचं काय? काँग्रेस की जय, BJP की जय, शिवसेना जय. म्हणजे जेवढे तुमच्या आवडीचे पक्ष आहेत काय, त्यांचे नाव घ्यायचे, त्यांच्या नेत्यांचे, तुमच्या आवडीच्या नेत्यांचे नाव घ्यायचे आणि जीव सोडायचे, मरा तडफडून काय. म्हणजे तुम्ही त्यांच्यावरती प्रेम केलं आणि त्यांनी तुम्हाला तुमच्यासाठी काय केलं? काहीच केलं नाही ना. म्हणजे अशा विदुषी मार्गानं आपण राजकारणाच्या महामार्गावरती आलो आणि त्याचे परिणाम सर्वात मोठे आता आपल्याला भोगावे लागणार आहेत. त्याच्याशिवाय पर्याय नाही काय. खूप राजकारण तुम्हाला आवडतं, खूप राजकीय नेते तुम्हाला आवडते, पण त्या दलिंदरांना आकली नाहीत ना. आहेत का? नाही. आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या मतदारसंघासाठी शाश्वत कामं करावीत असं त्यांना कधी वाटलंच नाही ना. कारण शाश्वत कामं केले आणि एखादा आमदार निवडून जरी नाही आला तर त्याच्या 4 पिढ्या त्याचं नाव घेतलं जातं की नाही, ह्यांनी हे काम केलं. तर म्हणजे मरावे परी कीर्ती रूपी उरावे हा विचार आताच्या कोणाच्याही आचरणात नाही. दुसरी गोष्ट की आता कुणाला कीर्तीची आवश्यकता नाही, प्रसिद्धीची आवश्यकता नाही, आता सगळ्यांना पैशाची आवश्यकता आहे. कारण राजकारणच आता पैशावरती, निवडणुका पैशावरती आहे, मतदान पैशावरती आहे. मग आता त्या पैशाकडे बघून आणि पैसा खाऊन तुम्ही तहान भागवा, तुमच्या पोटाची भूक भागवा, होईल का शक्य हे? आणि त्याच्यामुळं लोकांनी देखील आपल्याला गरज कशाची त्याची मागणी नेत्याकडे केली पाहिजे आणि त्याला भाग पाडलं पाहिजे. केवळ पैशावरती खाऊन पिऊन मतदान करून चोरांच्या हाती सत्ता देऊन उपयोग नाही. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद.